तू त्रास नको करून घेऊस ग. पण एक मान्य करशील का की कुठेतरी या गोष्टीला अधिपती जबाबदार आहेत. म्हणजे आम्ही ना अभिमानाने लोकांना सांगायचो अगं की आमचा जावई खूप आदर्श आहे, खूप चांगला आहे. पण त्यांनीच तुला घराबाहेर जायला सांगितलं ना अक्षरा. नाही ग, मला पण या गोष्टीचा खूप राग आलाय अक्षरा. फक्त बाबांसारखं मी ते मनात ठेवत नाहीये. पण तुला मी एक सांगू का, जोपर्यंत काही गोष्टी बाबांना क्लिअर होणार नाही तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये हा राग राहणार आहे अक्षरा. आणि तुलाही त्यांचा स्वभाव खूप चांगला माहिती आहे. तू जेवढं जेवढं त्यांना म्हणशील ना की बाबा मनात राग ठेवू नका, असं वागू नका, तेवढं तेवढा त्यांच्या मनात जास्त राग येणार आहे. हो की नाही अक्षू? मला फक्त एवढंच म्हणायचंय की आता कोणाला काय वाटतंय, कोणाला काय म्हणायचंय वगैरे हे सगळं महत्वाचं नाहीये अगं. आता फक्त तू तुझ्या भविष्याचा आणि तुझ्या नात्याचा, तुझ्या तुझ्या संसाराचा विचार करायला हवायस. कारण आमच्यासाठी तुझा फक्त आनंद, तुझं सुख महत्वाचं आहे. बस. अधिपती आज आज कसं ना ध्यानीमनी नसताना आपली भेट झाली अचानक. खूप दिवसांनी तुम्हाला पाहिलं आणि खरंच म्हणजे जीवात जीव आला. इतकं पॉझिटिव्ह वाटलं, असं वाटलं की आता खरंच सगळं छान होणार आहे. आज जेव्हा आपल्या दोघांच्या अंगावर रंग सांडला तेव्हा मला आपली पहिली भेट आठवली. अंबाबाईच्या मंदिराजवळ आपण भेटलो आणि चुकूनच तेव्हाही आपल्या अंगावर हळद सांडली होती. अधिपती आज मला आपली पहिली भेट ते आजपर्यंतचा सगळा प्रवास आठवला. खूप आठवण येते तुमची. आज जसे भेटलात तसे लवकरात लवकर भेटा आणि मला घेऊन जा आपल्या घरी परत. तुम्ही, मी, आपलं बाळ पण आनंदात सुखात राहू. आई शपथ मला काय कळनाच. ढीग बोलायचं होतं मला, पण अचानक काय बोलायचं काय मला सुचत नव्हतं माहितीये का. बघतच बसलो मी त्यांच्याकडे. बाळा, आज आज खूप दिवसांनी तुझ्या बाबांची आणि माझी भेट झाली. खूप छान बोललो आम्ही. थोडे रागावले होते पण आता गेलाय त्यांचा राग. कधी एकदा तुझ्याबद्दल त्यांना सांगते असं झालंय. तो दिवस लवकर येऊ दे. मला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा आहे. अक्षरा, अगं काय झोपली नाहीस तू? नाही अगं, मला झोपच येत नव्हती. का ग? तू बाबांच्या बोलण्याचं टेन्शन घेतलंयस का? अक्षरा, रागाच्या भरात बोलतात ग ते काहीतरी. मी समजावून सांगते ना, तू त्यांचं बोलणं मनावर घेऊ नकोस हं? अजिबात ताण घेऊ नकोस ग, रिलॅक्स राहा तू. अगं मी ताण घेतलाच नाही आई. उलट आज मी खूप आनंदात आहे. अगं मला आज अधिपती भेटले आई. इतक्या दिवसांनी भेटलो आम्ही. आणि मी तुला म्हटलं होतं नाही, आमची एकदा भेट झाली की सगळं ठीक होईल. पण अजून कुठे ठीक झालंय सगळं? होईल, मला खात्री आहे. तसंच होऊ दे ग अक्षरा. आमची पण तीच इच्छा आहे. आम्हाला ना तुला असं सुखात बघायचंय. हे हे असं नाही बघवत ग. सारखे तुझे विचार येतात डोक्यात आणि झोप येत नाही. आता सगळं ठीक आहे पण बाळ झाल्यानंतरही जर अधिपतींनी हे भांडण असंच लावून धरलं तर गोष्टी कुठल्या थराला जातील ना. अक्षय, आपण साधी माणसं आहोत ग. त्या भुवनेश्वरी मॅडमला पुरून उरणारच नाही आपण. कसं सामोरे जाणार ग आपण त्या बाईला? काही करू शकते ती बाई. त्यांनी काहीही केलं नाही तरी माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या संसारासाठी अशा 1000 भुवनेश्वरी मॅडमना मी फेस करू शकते. अधिपती, अधिपती, कुठं हरवलास? काय कुणीकडे हरवलो? त्यासनी भेटल्यापासून हरवलेलाच आहे मी. आजची आमची भेटच आठवते मला सारखी राहून राहून. मग आता भेटी गाठी सोड
आणि तिला घरला परत घेऊन घे. अरे बायको रुसून माहेरला गेली का तिची मनधरणी करून तिला घरला परत आणायचं असतं. केवढं बी कळलं ना तुला? गेलतो की त्यांच्या घरला 2दा गेलतो, तुला सांगितलं की त्यांचे बाबाच भेटले, त्या भेटल्याच नाहीत. हा मग आता भेट तू तिला आणि काय ते भांडण मिटून टाक. जोवर बायको घरला येत नाही तोवर भेटत राहायचं. हा बोलत राहायचं तिला. आणि रागाच्या भरात ती काय बोलली नव तर ऐकून घ्यायचं, तू चिडायचं नाही. मी कशाला चिडते, मी ऐकूनच घेते, पहिल्यापासून मी ऐकूनच घेते, चिडत नाहीच. हा आज मी लय नीट बोलणं झालं नाही का, तिकडे बाहेर भेटलो ना त्यामुळे नीट बोलणं झालं नाही, माहितीये काय. अरे एवढं घरदार असताना बाहेर कशाला भेटायला गेलास? हा आणि कुणीकडे गेला होता बाहेर? अगं असं काय ठरवून भेटायला गेलो नव्हतो बाई, माझं काम होतं शाळेत फुलपगारांकडे, म्हणताना मी गेलतो. तिथं मला कळलं की मास्तरीन बाई आल्यात. हा म्हणलं मारी, म्हणलं सुट्टीचा दिवस आहे तरी पण कशा काय आल्यात या, आल्यात तर भेट झाली तर झाली असं म्हणून मी शोधत शोधत चालू. तेवढ्यात अचानक समोर आल्या ग. काय सांगू तुला आजी, माझी हालत खराब झाली बाई. अगं होय, धाड 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 440 वोल्टचा झटका मारल्यावानी. खरंच घे, असं पहिल्यांदा बघितल्यावानी झालं, माहितीये का त्यासनी. बायकोला बघून अशी धाड 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 होते बाई. तेच मला बी तोच प्रश्न पडलाय. पहिल्यांदा बघितल्यावानी मी पण आपलं असं खोळ्यावानी बघत राहिलो त्यासनी, माहित आहे. लय भारी दिसले एकदम. ते म्हणतात ना पौर्णिमेच्या चंद्रावानी दिसल्या ग, काय वेगळ्याच भारी दिसाल त्या आज, माहित आहे. त्यासनी विचारणार मी होतो, परत चिडतील म्हणून मी विचारलं नाही. मी म्हणणार होतो काय आज काय पार्लर मध्ये जाऊन काय फेशियल बिशियल करून आलाय का काय. हायच ती भारी.